नमस्कार. आजीची किचनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी कमी साहित्य वापरून घरच्या घरी झटपट आणि चविष्ट बटाट्याची कोरडी भाजी बनवणार आहोत. ही भाजी पोळी, चपाती किंवा भाकरीसोबतही खूप छान लागते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य जाणून घेऊ. वाफवलेले बटाटे, कांदे, लसूण, जिरे, मोहरी, चटणी, हळद, धनेकूट, मीठ आणि तेल. आता प्रत्यक्ष कृती. सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे घाला. मोहरी आणि जिरं टाकून झालं आहे तेलामध्ये. त्यानंतर आता लसूणाची पेस्ट तयार केली आहे. लसणाची पेस्ट घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायची आहे. यामुळे भाजीला सुगंध छान येतो. लसूणाची पेस्ट परतून झाली की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान गुलाबी किंवा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा हा परतणं खूप आवश्यक आहे तेलामध्ये, नाहीतर मग तो कच्चा लागतो भाजी खाताना. उलटणीने चाळायचं म्हणजे कांदा हा छान तळला जाईल. बऱ्यापैकी वेळ लागतो सुरुवातीला. कांदा हा सोनेरी होईपर्यंत चाळत राहणं आवश्यक असतं. कांदा हा छान तळला गेला आहे. आता आपण त्यामध्ये बटाटे घालायचे आहेत. आता वाफवून ठेवलेले जे बटाटे आहेत त्यांना थोडं चटणी आणि हळद आणि मीठ असं लावलं आणि त्यानंतर कढईमध्ये टाकताना बटाट्याचे छोटे छोटे तुकडे थोडे थोडे करून कढईत टाकायचे आहेत. कढईत बटाट्याचे तुकडे टाकताना हलक्या हाताने उलटणीने चाळायचं आहे, ज्यामुळे ते एकजीव होईल पूर्णतः. यानंतर आपण बटाट्याच्या तुकड्यांना थोडीशी चटणी, हळद आणि मीठ लावलं होतं. आता प्रत्यक्षात कढईमध्ये चटणी, हळद, धनेकूट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. वाफवलेल्या बटाट्याची भाजी बनवताना ही जी चाळण्याची प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची असते. बटाटे हे व्यवस्थित चाळायचे, जेणेकरून त्यांना कांदा, चटणी, मीठ, हळद हे सगळं व्यवस्थित लागेल बटाट्याच्या तुकड्यांना. पण प्रत्यक्ष भाजी खाताना त्या गोष्टीची चव लागली पाहिजे, जे काही साहित्य आपण त्याच्यात घातलं आहे. या भाजीत आपलं बटाटे व्यवस्थित शिजले आहेत का ते पाहणंसुद्धा आवश्यक असतं. त्यामुळे एक बटाट्याचा तुकडा पाहायचा दाबून, की जेणेकरून कळेल की भाजी शिजली आहे का. ह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं राहिलं होतं, तर ते आपण आता घातलं आहे मीठ. आणि मीठ घातल्यानंतर भाजी चाळणं खूपच आवश्यक आहे, कारण मीठ हे पूर्ण प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागलं पाहिजे, बटाट्याच्या तुकड्याला, जेणेकरून भाजी खाताना ते जाणवेल यामध्ये मीठ टाकलं आहे म्हणून. सर्व साहित्य नीट एकत्र मिसळायचं आहे. आता कढईवर झाकण ठेवून साधारणतः 2 मिनटं शिजू द्यायचं. 2 मिनटानंतर झाकण काढायचं. आपली सुगंधी आणि चविष्ट बटाट्याची कोरडी भाजी ही तयार झालेली आहे. बटाट्याची कोरडी भाजी एखाद्या छोट्या वाटीमध्ये काढून आपण ताटामध्ये सर्व करू शकतो. आज आमच्याकडे वरण भात आणि चपाती बनवलेली आहे, तर त्यामुळे मी वरण भात आणि चपातीच्या ताटात
बटाट्याची भाजी ठेवणार आहे. हे पहा, या पद्धतीने मी एका वाटीत काढून घेतली आहे बटाट्याची भाजी. चला तर मग गरमागरम वरण भात, चपाती आणि बटाट्याच्या या चविष्ट भाजीचा आस्वाद आम्ही घेतो आहे. तसंच तुम्हीसुद्धा बटाट्याची भाजी बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.